महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे शनिवारी उशिरा संध्याकाळी मुलांमधील किरकोळ वादातून दोन गटांमध्ये झालेला वाद हिंसक स्वरूपात परावर्तित झाला। या दरम्यान दोन्ही बाजूंमध्ये मारहाण आणि गोळीबाराची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी मेहताब अली उर्फ मेहताब दादा याने दोन्ही हातात पिस्तूल घेऊन तक्रारदार लईक अहमदवर 2 गोळ्या झाडल्या। मात्र सुदैवाने लईक अहमद या गोळीबारात थोडक्यात बचावला। पीडित कुटुंबाच्या तक्रारीनुसार घटनेदरम्यान सुमारे 10 ते 12 जणांनी एकत्र येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, घरात घुसून तोडफोड केली आणि तलवारी फिरवत परिसरामध्ये दहशत निर्माण केली। आरोपींनी घराबाहेर उभी असलेली मोटरसायकल नुकसानीस आणली, तसेच घरातून 50,000 रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल फोन चोरी केला। पोलिसांनी मुख्य आरोपी मेहताब अलीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। ही घटना आयशानगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे। आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणि सामान्य आहे।